की आपण आता हे सरकारच्या हेही निदर्शनास आणून दिलं आहे की ज्या वेळेला आपण एखादी प्रश्न हाती घेतो आणि समस्या समोर मांडतो, तर जिथे शक्य असेल तिथे आपण सोल्युशन पण देतो. आणि त्यामुळे आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की बाबा हे करताना कदाचित असं म्हणेल की अरे हा एवढा भार DICGC सहन करू शकेल का. तर त्यांची आकडेवारीच आपण, अर्थमंत्री नॅचरली सगळ्या कामाच्या व्यापात बिझी असतात, तर त्यामुळे अशा प्रश्नांकडे कदाचित बघायला मायक्रो लेवलला जाऊन बघणं शक्य नसेल. म्हणून आपण त्यांना काही गोष्टी आणि आकडेवारी दाखवून दिलेली आहे आणि ती आकडेवारी देखील या कायदेशीर तरतुदीं इतकीच धक्कादायक आहे. ती कशी? तर आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आजपर्यंत या DICGCने 78 पासून ह्या ज्या गोष्टी चालू झाल्या आहेत, कायदा 60-61चा असला तरी 78 पासून हे सगळं त्यांचं रिव्हाईज करून नवीन कायदा जो आला तो 78 पासून झाला आहे. 78 पासून ह्यांनी आत्तापर्यंत बुडीत बँकांच्या खाती ठेवीदारांना दिलेली रक्कम किती असेल, तर ती रक्कम आहे फक्त 16,326 कोटी. किती वर्षात ही रक्कम दिलेली आहे? 78 पासून ते 2024 पर्यंत दिलेली रक्कम ही आहे फक्त 16,326 कोटी रुपये. आता लगेच मी दुसरा आकडा सांगतो. प्रीमियमच्या द्वारे फक्त 2023-24 या एका आर्थिक वर्षात याच DICGCने प्रीमियम किती मिळवला, तर ती रक्कम आहे 23,879 कोटी. काय? म्हणजे एक साधी लक्षात घ्या, आत्तापर्यंत सगळे क्लेम्स दिलेले 16,000 जेमतेम कोटी आणि एका वर्षात ह्या DICGCने कमवलेलं प्रीमियममध्ये बँकांनी भरलेले प्रीमियम ही रक्कम 23,000 कोटी. त्यामुळे ह्यांचं जर का पाहिलं तर ह्या DICGCने भरपूर फायदा कमवला आहे. किती फायदा कमवला आहे म्हणजे धक्कादायक आहे. ती आकडेवारी देखील 1,98,000 कोटींच्या ठेवी आहेत, फंड्स. ह्या DICGCकडे केवळ या ठेवींवर मिळणारा इंटरेस्ट जर का पाहिला आपण तो मिळतोय त्यांना जवळजवळ पाहिलं तर इंटरेस्ट किती आहे, तर हा जवळजवळ दरवर्षी त्यांना 11,000 कोटी हा फक्त व्याजापुढे त्यांना मिळतात.